मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सध्या उपाययोजना सुरू झालेल्या आहेत। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय की अशा पद्धतीने उपाययोजना सुरुवात झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या वेळेला परशुराम घाट हा मोठ्या प्रमाणामध्ये तोडण्यात आला होता आणि घाटामधून चौपदरी रस्ता बनवण्यात आला होता। या वेळेला घाटाची उंची वाढवण्यात आली होती, मातीचा भराव करून ही उंची वाढवण्यात आली होती आणि यामुळे या ठिकाणी अपघाताच्या मोठ्या समस्या निर्माण होत होत्या। वारंवार या डोंगरातल्या दगड आहेत ह्या खाली येत होत्या। पावसाळ्यामध्ये प्रचंड मोठे अपघात या ठिकाणी होत होते। तर या ठिकाणी मानलेली संरक्षक भिंत आहे ही देखील कोसळल्यामुळे अशा पद्धतीने एकेरी वाहतूक ही चालू ठेवण्यात आली होती आणि हा धोका वाढला होता। यामुळे सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। चिपळूण तालुक्यातील हा परशुराम घाट आहे। धोकादायक दरडी आहेत या कोसळत होत्या। यामुळे सध्या लोखंडी जाळे आहेत ह्या जाळ्यांचं संरक्षण या ठिकाणी उभारण्यात येतंय आणि पावसाळ्यापूर्वी हे काम जे आहे हे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे हा या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात येतोय। सध्या आपण दृश्यामधून पाहू शकताय, ड्रोनच्या दृश्यांमधून देखील आपण पाहू शकतोय की परशुराम घाट हा किती धोकादायक आहे आणि या ठिकाणी परिस्थिती कशी आहे हे आपण पाहू शकतोय। एका बाजूला डोंगराचा कडा आहे तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे। उभारण्यात आलेली संरक्षक भिंत आहे ही देखील कोसळली होती आणि यामुळे महामार्गावरती प्रवास करणं ही धोकादायक समस्या आजही कायम आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की ही संरक्षक भिंत आहे ही ह्या घाटाचं संरक्षण करत होती, मात्र ती देखील कोसळली गेली आणि यामुळे परशुराम घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना थांबवण्यासाठी असा निर्णय झाला आणि नियोजन करण्यात आलं आणि सध्या ह्या दर्जेदार कामाला सुरुवात झालेली आहे। घाटातील रस्ता रुंद करण्यासाठी सुमारे 70 ते 80% भाग हा मूळ जुन्या रस्त्यावर भराव टाकून उभा करण्यात आला होता आणि यामुळे घाटामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण झाल्या होत्या। सध्या परशुराम घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजनाला सुरुवात झालेली आहे। डोंगराला ड्रिलिंग केलं जात आहे। डोंगरातले दगडी आहेत ह्या कधीही कोसळून पडत होत्या म्हणून त्यांना जाळीचं संरक्षण दिलं जाणार आहे आणि जाळी ज्या आहेत ह्या कुठेतरी कोसळू नयेत म्हणून अँकर जे आहेत लोखंडी हे मोठे अँकर याची खुदाई करून ते रोवले जात आहेत आणि दर्जेदार अशा स्वरूपाच्या घाटाला संरक्षक जाळ्यांचं संरक्षण हे या ठिकाणी उभारलं जात आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये अपघात कमी होणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।